नमस्कार, मी सुचिता's धीरज लाईफस्टाईल व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते। तर वारीतील हा आमचा शेवटचा व्लॉग आहे, तर तो पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। पंढरीची वारी म्हणजे जणू भक्तीचा सागर आणि या सागरात तल्लीन होऊन जाणारे वारकरी। आषाढी वारीचा हा पवित्र सोहळा संपन्न झालाय आणि याच पावन पर्वावर श्री क्षेत्र पंढरपुरात एक अतिशय भावुक आणि मांगल्याचा क्षण अनुभवला गेला। श्री माऊली ग्रामीण बिगर शेती सहकार पतसंस्था निमसोडचे चेअरमन श्री तुकाराम मुरलीधर भादुले आणि आपल्या मातापित्यांच्या म्हणजेच वैकुंठवासी रुक्मिणीबाई आणि वैकुंठवासी मुरलीधर भादुले यांच्या संयुक्त चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त एका आगळ्या वेगळ्या सोहळ्याचे आयोजन केले होते। चला पाहूया या संपूर्ण कार्यक्रम हा खास वृत्तांत। अवघी दुमदुमली पंढरी, मायबापांच्या चरणी लीन झाली वारी। आषाढी एकादशीचा सोहळा आणि त्यानंतरची 12-25 सोडत या महावीराची सांगता करण्यात आली। एरवी डोळ्यात साचलेलं विठू नामाचं प्रेम आणि जिथे माऊलींच्या आठवणींना उजाळा मिळाला असा हा प्रसंग उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून जाणारा होता। आपल्या आईवडिलांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत श्री तुकाराम शेठ भादुले यांनी या वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वराची सेवा मानून हा सोहळा पार पाडला। अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले आहे। याच विचाराला अनुसरून पुण्य स्मरणानिमित्त एका भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। पंढरपुरात दाखल झालेला हजारो वारकऱ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। श्री तुकाराम शेठ भादुले यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने स्वतः उपस्थित राहून आलेल्या वारकऱ्यांना अतिशय आत्मीयतेने भोजन वाढले। जे जे भेटेत भूत ते ते जाणावे भगवंत या संत वचनाची अनुभूती इथे आल्याशिवाय राहत नाही।
लोकांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ हा जो वारी सांगता आणि महाप्रसादाचा सोहळा ठेवला आहे। रामकृष्ण हरी। आणि या प्रवासात आपल्या या संत गाडीनाथ पायी संस्था मालक तुकाराम माधुल्यांना यांनी उत्तम पद्धतीने सर्व लोकांच्या राहण्याची, जेवणाची तसेच प्रवासात ज्या सोयी सुविधा द्याव्या लागतात त्या सर्व माऊली भक्तांना त्यांनी दिल्या। त्या तुमच्याकडून त्यांचं दोन शब्द मनोगत व्यक्त करूया। निमसोड ते पंढरपूर आषाढी पायी वारी सोहळा सर्व वारकऱ्यांच्या व संबंधित निमसोड येथून शनिवारी 18 तारखेला झाले। त्यानंतर पहिला मुक्काम पळसगाव, कोकडवाड, मसवड, सुळेवाडी, तांदुळवाडी, वाखरे आणि पंढरपूर अशा प्रमाणे वारीचा प्रवास झाला। सगळ्या वारकऱ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यामुळं आणि सगळ्यांची व्यवस्थाही व्यवस्थित झाल्यामुळं सर्वांना धन्यवाद। तो अत्यंत स्तुत्य आहे। रुक्मिणीबाई आणि मुरलीधर अण्णा आज शरीर रूपाने आपल्यात नाहीत, पण ज्यांच्या पुण्याईचा आणि आशीर्वादाचा हात या संपूर्ण कुटुंबावर आणि समाजावर कायम आहे, हे आज पुन्हा एकदा अनुभवास आले। आई वडिलांच्या पवित्र स्मृतींना आणि पंढरीच्या वारीच्या या गोड आठवणींना सामावून घेतलेला हा सोहळा निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे। माझ्या वयाच्या मुलींनी खरं तर दिंडीचा सोहळा पाहायला पाहिजे, कारण की दिंडी ही अशी आहे की घरच्यांचा विचार पण येत नाही मनात आणि घरच्यांची कसलीच आठवण येत नाही। तर खूप मजा येते, कसलेच पाय दुखत नाहीत, कसलं बाकीच्यांना वाटतं मुलांना की पाय दुखतात असं होतं तसं, पण वारीत आल्यावर कसलंच टेन्शन नसतं, रिलॅक्स राहायचं असतं। आणि इथल्या सुविधांचं बघितलं गेलं तर आम्हाला कसलीच चिंता नव्हती, कारण की सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या इथल्या माणसांनी। खाण्यापिण्याची, राहण्याची कसलीच गैरसोय झाली नाही। त्याच्यामुळं बाकीच्या मुला मुलींनी माझं असं म्हणणं आहे की त्यांनी पण ही दिंडी एकदा एन्जॉय करावी आणि हेच करत करत आम्हाला शिस्त, संस्कार आणि माणसाच्यातले गुण आम्हाला अनुभव आला। तुमचा अनुभव सांगा वारीतला। मला वारीमध्ये 7 ते 8 वर्ष झाले। मला स्टार्टिंगला कोणीही पाठवत नव्हतं, पण वारीमध्ये कुणालाही येता येत नाही। त्याला म्हणजे कसं कोणाची पण इच्छा नसतानाही देव बोलवून घेत असतो, काही काहींना इच्छा असताना देव बोलवत नाही, म्हणजे इच्छा असताना पण येता येत नाही, असं काही ना काहीतरी होतं। कोणाला पण वारीचा अनुभव घेता येत नाही, ज्याच्या देवाची इच्छा असते त्यालाच वारी घडते। आणि मला 7 ते 8 वर्ष झाले। मला गेले 6 महिने झाले माझं लग्न झालं, पण लग्नामध्ये मी एक म्हणजे हेच केलेलं, करार केल्यासारखं केलेलं की जर वारीमध्ये जर पाठवणार असेल तरच मी लग्न करेन, नाही तर अदरवाईज मी लग्न करणार नाही। तरीही मला माझ्या घरच्यांनी पाठवलं। रामकृष्ण हरी खूप छान वाटतं। सगळे असे माऊली नावाने, म्हणजे घरातली एकही व्यक्ती नसते वारीमध्ये, पण सगळे असे फॅमिली सारखे राहतात आणि सगळे असे माऊली या नावाने भाग देतात आणि कधी घरच्यांची घेत नाही। एवढं छान वाटतं। रामकृष्ण हरी। तुमची पहिली वारी आहे, काय अनुभव मिळाला तुम्हाला? माझी पर्यंत पहिली वारी आहे, पण माझी लहानपणापासून इच्छा होती की वारीला यायचं आणि ह्या वर्षी योगायोग की मला ह्या वारीला यायला मिळालं। अनुभव असा की नुसतं विठ्ठल 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 नामस्मरणात पूर्ण पंढरी कशी दुमदुमून गेली हे पहिल्यांदा पाहायला मिळालं। अगदी मन तल्लीन होऊन कोणतंही सुख दुःख किंवा घरच्यांचा कुठलाही विचार इथं आल्यानंतर मनात आलेला नाही। आणि पंढरीची वारी म्हणतात करून बघावं, खरंच करून बघावं। गरीब श्रीमंत लहान मोठा इथं कोणताही भेदभाव झालेला मला कुठेही पाहायला मिळाला नाही। आणि माणसं प्रत्येक माणूस एकमेकांना अगदी मनापासून सहकार्य करतं। सहकार्याची भावना आणि माणूस माणसात आहे हे इथं आल्यानंतर कळालं। रामकृष्ण हरी। ह्या दिंडी सोहळ्याचा
वैशिष्ट्य म्हणजे मी मुंबईवरून इथे निमसोड ते पंढरपूर हा पायी प्रवास हा गेले 5 वर्ष आम्ही करतोय आणि ह्याच्यातले अनुभव एवढे म्हणजे की त्याचं सांगू शकत नाही की एवढ्या त्या भावनिक आणि एवढं धार्मिक गोष्टी ह्याच्यातनं शिकायला मिळत आहेत किंवा अनुभवायला मिळत आहेत आणि आयुष्याची ही एक वारी प्रत्येक माणसांनी ही केलीच पाहिजे आणि करावी. जसे अख्खा भारत देश हा अमरनाथ यात्रा करतो तशीच महाराष्ट्रातली पूर्ण जनता ही वारी पंढरपूरची वारी ही साजरी करत असतात आणि ह्याचा अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही आणि याचा आनंदही खूप खूप मोठा आहे. नक्कीच त्यासाठी आपल्याला पंढरपूरला यावं लागेल. रामकृष्ण. पहिल्यांदाच या निमसोड पंढरपूर पायी दिंडीतून प्रवास केला. या आध्यात्मिक वारीचा फार मोठा आनंद मला मिळाला. या वारीत इतकं वैशिष्ट्य वाटलं, मनाला समाधान वाटलं माझ्या. आणि ही प्रत्येकाने वारी करावी, पायी वारी दिंडी सेवा करावी मी नम्र. मला असं विचारायचं आहे, आता तुमचं वय तसं जास्तच आहे, पण ही आपली वारी आहे ना ती डोंगरातून झाडातून अशा काटेरी झाडातून आहे, तर तुमच्या वयाच्या माणसाने ह्या दिंडीत आलं पाहिजे आहे का? काय वाटतं तुम्हाला? वयस्कर माणसांनी तर यायला पाहिजे. मनाला आध्यात्मिक समाधान वाटते. ओके, थँक्यू. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी प्रसाद गाडगे निमसोड. आपल्या दिंडीमध्ये गाडगे महाराजांची दिंडी आहे. ही दिंडी निमसोडमध्ये आमच्या अगोदर 6 दिवस येते, तिथून 6 दिवस निघते. तिथून निमसोडपासून स्टार्ट झाल्यानंतर पळसगाव मार्गे आपलं पंढरपूरपर्यंत दिंडी व्यवस्थित पार पडते. त्याच्यानंतर कोणाचं काय दुखत असेल काय असेल त्याच्यासाठी गोळ्याची सुविधा असते आणि दिंडीमध्ये कोणालाही कुठलाही काही त्रास होत नाही. त्याच्यामुळे किती वयस्कर माणूस असला तरी दिंडीमध्ये आला तर तो सरळ येतो इथंपर्यंत. त्याच्यामुळं या दिंडीमध्ये काही त्रास कुणालाही होत नाही. त्याच्यामुळे माझं सांगणं एकच आहे की प्रत्येकानं जर वर्षी दिंडीत यावं एवढंच सांगायचं आहे. जय रामकृष्ण हरी. वारी शनिवार पासून चालू झाली गाडगेनाथ महाराजांची. निमसोड पासून ते पंढरपूर पर्यंत काल वारी पोचली. इथे लहान मुले, आबालवृद्ध त्यांना चालवणारा करता करविता पांडुरंगच आहे. त्यांच्या कृपा आशीर्वादाने सगळं होतंय. वारीत म्हणजे कोणालाही काय कमी नाही, जेवण खाण्याचं काय कमी नाही, कोण आजारी नाही, कोण काय नाही, सगळं करता करविता पांडुरंगच आहे. आणि माझी एक विनंती राहील की समजा जे ही बाईट बघतायत किंवा हे बघतायत तिने एकदा वारीत येऊन वारीचा अनुभव काय आहे आणि वारी कशी असते त्याचा प्रत्यक्ष येऊन अनुभव घ्यावा अशी मला जी म्हणजे यांना विनंती आहे की जी बाईट बघणार आहेत त्यांना. रामकृष्ण हरी. ही वारी 18 तारखेला चालू झाली आहे. निमसोड ते पंढरपूर पर्यंत वारी काल पोचली आहे. ही वारी खांद्यावरून पालखी येत आहे. बाकीच्या पालख्या सर्व रथातून येत आहे, पण अशी पालखी एकच आहे एकमेव की खांद्यावरून वडा नाल्यातून पाण्यातून मार्ग काढून ही वारी पंढरपूरून पोचत आहे. एवढीच मी माझी विनंती. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. संतांनी वारीची सुरुवात का केली आणि यामध्ये लहान किंवा वयोवृद्ध या वारीत आले पाहिजे? काय ही वारी म्हणजे फार पूर्वीपासून पहिल्यापासूनच चालू आहे. आणि वारी चालू आहे म्हणजे या वारीच्या निमित्तानं हे मनुष्य प्राणी असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, सर्वांना म्हणजे एक वर्षातनं एक 8, 10, 15 दिवस म्हणजे त्यांचं कसं सुखा समाधानात आनंदात जातात. कारण काय आणि परमेश्वराला एकदम जवळ करायचं माध्यम म्हटलं तर ही वारी आहे. देव म्हणजे असा तुमचा बाकीच्या ह्याच्यातून कशातून मिळत नाही. हे हरिपाठ करून, भजन करून, कीर्तन ऐकून ह्या माध्यमातूनच परमेश्वराच्या जवळ आपल्याला जाता येते. त्यासाठी आपल्याला फारसा असा काय त्रास घ्यावा लागत नाही. जप तप असं करून काय देव भेटत नाही. आणि हे याच्यामुळं कसं आहे, लहान मुलांच्या वरती मोठ्यांनी वारी केल्यामुळे त्याच्यामध्ये लहान मुलं आली त्या मुलांच्यावर बी संस्कार चांगले पडले जातात.
त्याच्यामुळे ती लहान मुलं ही परत हळूहळू ह्या मार्गात आली जातात, निर्व्यसनी होतात, वाईट मार्गापासून प्रवृत्त होतात. तेवढं बोलतोय. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुम्ही या पहिल्यांदा दिंडीमध्ये आलेला आहात, तुम्हाला काय वाटतोय अनुभव तुमचा? मला खूप समाधान झाले. मला रुक्मिणीसारखी आई मिळाली, विठ्ठलासारखं वडील मिळालं आणि खूप मी असं भजन कीर्तन मनापासून केलं. धन्यवाद. तुम्ही नंतर वारीमध्ये येणार का? हो, मला खूप आवड आहे याची की मी वाट पाहेन कधी पहिल्यांदा अशा आकाळी वारी नंतर येऊ शकते, त्याची मी वाट पाहणार. मला असाच आनंद मिळावा आणि तुमच्या असंच माझ्याशी आशीर्वाद असावा. रामकृष्ण हरी. 2 वर्ष झालं मी वारीतून येते. खूप आनंद असतो, खूप मजा येते. सोयीता पण छान आहेत आमच्या दिंडीमध्ये. परत जेवणाची व्यवस्था छान असते, राहण्याची पण व्यवस्था छान असते. असे सर्वांनी सहकार्य केले. रामकृष्ण हरी माऊली. तुमचा अनुभव सांगा वारीत. रामकृष्ण हरी माऊली. मी दकटवाडीची आहे. खरं म्हणजे या लिमसरच्या वारीमध्ये आता मी पहिल्याच वेळेला आलेली आहे. आता इथे एवढी लोक आहेत, ती पहिली कधी ओळख नाही, काही नाही, पण ह्या लोकांनी जणू काय आपलं मी माहेरातच आले असं मला इथं वाटतं. मी आज ह्यांच्या बरोबर 4 दिवस झाला आहे. मला खूप छान वाटतंय. घरचं अजिबात आठवण येत नाही, पण ह्यांच्या बरोबर एवढं आणि ह्या महिलांनी एवढं सहकार्य केलं. एखाद्या बहिणीसारखी एखादी आई झाली, मावशी झाली, भरपूर छान. आणि बाकीचे जेंट्स लोक पण, कोणी भाऊ दादा, त्यांनी खरंच भरपूर आम्हाला सहकार्य केलं, आम्हाला मिळून मिसळून घेतलं. त्याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद. एवढं बोलून मी थांबते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही पहिल्यांदा वारी केलेली आहे, तुम्हाला कसा अनुभव भेटला? असा एक अनुभव आला की ज्यावेळेस मी टेकडीवर जाताना मला असं वाटलं की कसं जायचं. मला एक आजी आली, त्या आजीने मला बरोबर खाली आणले. हा. तुम्ही वारीत लोकांना येण्यासाठी काय सांगचाल की लोकांनी काय यावे वारीमध्ये? लोकांनी वारीत जीवनाचा खरा आनंद मिळवायचा असेल तर वारीत यायला पाहिजे. त्यात जे सुख मिळते ते सर्व सुख वाटून मिळते. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्वभावाची माणसं भेटतात, पण त्या प्रत्येक स्वभावाबद्दल आपल्याला समजून घ्यावे लागते आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असला तरी त्यांना समजून घ्यायला लागते. प्रत्येक म्हातारी माणसं, तरुण, लहान मुलं यांना सांभाळून आम्ही वारी पूर्ण करतो. तुमची वारी किती दिवसाची असते? आमची वारी 7 दिवसाची असते. तुमची वारीची सुरुवात कुठे विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विठ्ठल भक्तांपर्यंत पोहोचवा. तोपर्यंत जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी.